नमस्कार मंडळी. माझ्या पहिल्याच ऑडिओला तुमचा उत्तम प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. या महिन्यात सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा ह्याचं आगमन होणार आहे. त्याबद्दलची थोडी माहिती पुढच्या आठवड्यात येणार आहे. आजचा विषय देखील तेवढाच महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे विड्याचं पान. प्रत्येक सणाला, प्रत्येक पूजेला विड्याचं पान वापरलं जातं. ते का ह्याच्याबद्दल थोडं आज जाणून घेऊया. विड्याचं पान म्हणजे नागवेलीच्या झाडाचं पान. समुद्रमंथनाच्या वेळी अमृत बाहेर आले, त्यासाठी देव व दानव ह्यांचे युद्ध झाले. अमृत कुंभासाठी झटापट होत असताना त्यातील काही थेंब तिथे असलेल्या एका सुकलेल्या झाडाच्या खोडावर पडले. काही काळाने त्या खोडाला पालवी फुटली. ती वेल सरसर वरती वाढू लागली. तिला नाव पडले नागवेली. ह्याची वेल कोणत्या तरी आधाराने वाढते. तिची हिरवीगार पाने कोणत्याही पूजेच्या वेळी वापरण्याची पद्धत आहे. विड्याचं पान हे मांगल्य, शुद्धता व समृद्धीचे प्रतीक आहे. प्रत्येक धार्मिक विधी, विवाह संस्कार व पाहुणचारात विड्याचे पान अनिवार्य आहे, म्हणजे आवश्यक आहे. कोणत्याही पूजेत देवाला, पितरांना व पाहुण्यांना तांबूल म्हणजे विडा अर्पण करणे म्हणजे पूर्ण आदर व समर्पण. या विड्याच्या पानात देवतांचा वास असतो, म्हणजे देवता तिथे राहतात. पानाच्या टोकास वरच्या बाजूस श्री लक्ष्मी देवीचा वास असतो. पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेव असतात. मधोमध सरस्वती देवीचा वास असतो. डाव्या बाजूस पार्वती देवीचे स्थान असते. लहान देठात महाविष्णू असतात. पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवांचा वास असतो. सर्व कोपऱ्यात परमेश्वर वास करून असतो. पानाखाली मृत्यू देवता असते. म्हणूनच तांबूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करावा. पानाच्या देठात अहंकार देवता व दारिद्र्य लक्ष्मी यांचा वास असतो, म्हणून पान सेवन करताना देठ काढून खातात. मध्यभागानंतर मनमथ याचा वास असतो. मनमथ म्हणजे कामदेव. अशा प्रकारे विड्याच्या पानात अनेक देवतांचा वास असल्यामुळे विड्याला अत्यंत धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तांबूल म्हणजे विडा सुपारी किंवा विडा नाणे. विड्याच्या पानालाही तांबूल असेच म्हणतात. हा तांबूल अर्पण करण्याचे मंत्र आहेत. श्री विदायकम विडम देवदेवताभ्यो नमः समर्पयामी किंवा विदायकम विदम विडम समर्पयामी. विड्याचे पान अर्पण करण्याचा मंत्र ओम सुमुखम समर्पयामी, ओम सौभाग्यम समर्पयामी, ओम सर्व संपत समृद्धीम कुरु कुरु स्वाहा, एतत् पत्रम श्री महालक्ष्मी समर्पयामी असा आहे. ज्यावेळी पितृकार्यात तांबूल अर्पण केला जातो तेव्हा इदम पत्रम सुपारीयुक्तम पितृभ्यम समर्पयामी असे म्हणतात. आता हा तांबूल अर्पणाची दिशा व पद्धत ठरलेली असते. ती अशी: देवास नैवेद्य दाखवताना पानाचे टोक पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे. आपण कोणाकडे गेलो असताना तांबूल दिल्यास तो देवापुढे ठेवून नमस्कार करून मगच खावा. विड्याची पानं वापरण्याचे काही नियम आहेत, तेही बघूया. मंगळवार व शुक्रवारी विड्याची पाने घराबाहेर जाऊ देऊ नयेत. पूजेस वापरताना, नैवेद्यास ठेवताना हिरवीगार, हस्ताकार म्हणजे हाताच्या आकाराप्रमाणे असलेली आणि कोवळी पाने घ्यावीत. तांबूल सेवन करताना देठ व बुडाचे टोक काढूनच सेवन करावा. तांबूल म्हणजे देवतांचा वास असलेले पवित्र अर्पण. देव, पितर, पाहुणे यांना तांबूल अर्पण करणे म्हणजे मांगल्य, समृद्धी, सौभाग्य आणि आशीर्वादाची कामना करणे. यासाठीच तांबूलाला भारतीय संस्कृती सर्वोच्च असे स्थान आहे. पूजेत विड्याची पाने नेहमी 2 का ठेवतात हा नेहमीचा प्रश्न. तर एक म्हणजे समर्पणाची पूर्णता, एक पान म्हणजे अपूर्णता, पण 2 पाने म्हणजे पूर्णता व समग्रता, संपूर्णता. म्हणून देवाला अर्पण करताना नेहमी 2 पाने ठेवून संपूर्ण समर्पण दर्शवले जाते. दुसरे असे की 2 महत्वाचे घटक पान व सुपारी हे आहेत. तांबूलात नेहमी पान अधिक सुपारी असा जोड असतो, म्हणूनच पानं ही नेहमी जोडीने 2 असे ठेवली जाते. तिसरे कारण असे की स्त्री पुरुष तत्व म्हणजे शिवशक्तीचे प्रतीक. 2 पाने ठेवणे म्हणजे स्त्री पुरुष तत्वांचे एकत्व दर्शवले जाते. शिव व शक्ती, विष्णू व लक्ष्मी, ब्रह्मा व सरस्वती या दैवी जोडीचे प्रतीक म्हणून 2 पानांच्या जोडीचे महत्त्व आहे. विड्याची 2 पानं ठेवण्यातून द्वैतातून अद्वैत साधले जाते. 2 पाने ठेवून आपण सांगतो की द्वैत म्हणजे भक्त आणि भगवंत.
शेवटी अद्वैतात म्हणजे एकात्मतेत विलीन होतात. धर्मशास्त्रानुसार देवाला अर्पण करताना नेहमी जोडीने वस्तू ठेवाव्यात. एकटं पान अर्पण करणे हे अपूर्ण मानले जाते. पूजेत विड्याची पानं कशी ठेवावीत असा प्रश्न अनेकांना पडतो. पानाचे टोक पूर्व किंवा उत्तर दिशेला करावे. नेहमी हिरवीगार कोवळी हस्ताकार पानेच वापरावीत. पूजेत ठेवताना देठ व टोक न काढता अर्पण करावे. म्हणजे आपला अहंकार हा भगवंताच्या चरणी अर्पण करायचा, तो दूर होऊ दे अशी मनोमन प्रार्थना करायची. पानाचे संपूर्ण अर्पण म्हणजे भगवंताला पूर्ण शरणागती, पूर्ण समर्पण. विडा खाण्याचे फायदे म्हणजे वातहारक, कृमीनाशक, कफहारक असा आहे. तोंडाची दुर्गंधी नाहीशी करणारा आहे. ही माहिती यापुढे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पूजा करावी. समजून केलेल्या कोणत्याही पूजेचे फळ हे चांगलेच मिळणार आहे. हा ऑडिओ आवडल्यास कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.